या बाई या विन बाई या माई कायले आली गड्या अशी अचानक? हातात बॅग नाही काही नाही, चालले हात हलवत. कायले आले न कायले नाही तर आता काही गरज होती येवाची? बसा ना बाई बसा ना. हो हो बसतो ना. ललिता अन्न पाणी किनी अन्न, हात पाय धुवाले पेवाले, चहा मान. हो हो आते बाई, हो आणतो. राहू दे बाई आता पाय गे नाही धुत. ठीक आहे आई, मग चहा मानतो. हो चहा मान. आणि ललिता ते पापड तोडजो. ते आपले तांदळाचे आहे का नाही ठेवाले. हो ठीक आहे ना. हा काय झालं होतं मग? एक कौनशी लढत भरत मला फोन करायला लागले होते. काही नाही, जास्त काही नाही झालं बाई. ते तर तुम्हाला तर माहित आहे ललिता कशी आहे. उलिशाचं मोठं करते ते, राईचा पहाड बनवते ते. जास्त काही नाही झालं. रागामध्ये एक थापड मारली मदननं. कोण नाही मारत बायकोले रागाला का? एक थापड मारली तर तेवढ्यासाठी मला मारलं काऊन? मी चालली जातो घर सोडून. मी कुठेही जातो म्हणे. अशी नाही म्हणे का मग आईच्या घरी जातो, कुठेही चालली जातो म्हणे. लय मोठी दुनिया आहे म्हणे, अशी ते म्हणे. हो मला केला होता फोन लढत भरत. आई मी येतो म्हणे, आई मी येतो. मारलं म्हणे मला. असं मारा लागते काय म्हणे? लय मारलं म्हणे. मी येतो म्हणे. मी मना केली बाई, नको येऊ म्हटलं बापा. रागातमात असं एकदम पाऊल नाही उचलाव म्हटलं. येऊ नको म्हटलं, तिथंच राह म्हटलं. काही लय मोठं नाही मारलं असं म्हटलं जवायनं, असं नाही म्हटलं. तर म्हणून म्हणत असन ते का आईच्या घरी नाही जात. आता आईनं बी तर मना केलं म्हणत असन, तर मी कुठं जाई जातो असं असन तिचं. असं म्हणजे पहिले तुम्हाला फोन करून सांगून दिलं येतो म्हणून, तुम्ही मना केलं तर मग कुठेही जातो म्हणे. पहा बरं तिची हिंमत. आणि खरं गेली असती तर काय झालं असतं, काही झालं गेलं असतं तिला तर मग तुम्ही आमच्यावरच आक्षेप घेतला असता. बाहेर गेली बापा, आणि मग काय झालं काय नाही तर ते चंदराने आमची बाई तिनं समजावलं वाटते तर आली. मग आता तुम्हीच सांगा बाई, आम्ही हाव किती जण? 5-6 जण. तेवढाच स्वयंपाक नाही होत तिच्याकून. पोयाच नाही करत म्हणते मी. मागून पोयाच नाही होत म्हणते. तरी तर कपडे धुणं नाही, भांडे घासणं नाही, पोचा लावणं नाही, झाडू लावणं नाही, फक्त स्वयंपाक आहे बापा. नाही तर सुना कोणाकोणाच्या घरी सुना किती सगळं करते. झाडू काय पोचा काय सगळं काय. तिच्याकून तर स्वयंपाकच होत नाही म्हणते. 1 लाखाची मशीन घेतली होती. काय कामाची ते 1 लाखाची मशीन? ते असं आहे बाई का आता सांगतो तुम्हाला समोता बाई. ते करून नाही ते काम. मा घरी तिनं काम केलेच नाही. म्हणजे ते हॉस्टेलातच राहिली, हॉस्टेलातच शिकली. हॉस्टेलात कसं आहे तर भेटलं. एकलं आपलं ताट धुतलं झालं, ठेवलं. आपले कपडे धुतले का झाले ठेवले. असं खटल्यातलं काम कधी तिनं केलं नाही. तर तिच्याकून आता तिले आळस येते. ते आळशीली झाली. ते काम करून असलं तर काम होते, काम करून नसलं त्या बाईकून होतच नाही काम. जराशे काम तिच्याकून नाही होत. ते करून नाही म्हणून तिले आळस येते. तिले वाटते का किती मोठं काम आहे, पण तेच काम ते करन का नाही तर तिले कमी वाटत. म्हणून मी आता तिले घेवाले आली. तिले घेऊन जातो आणि पुरे काम तिच्या मागं लावतो आणि तिले पुरे काम करणं शिकवतो. तिले फुर्ती शिकवतो तिले थोडीशी, आणि मग पाठवतो एखाद्या महिन्यानं. ठीक आहे, पण पायजा सांभाळून. लेकरू लहान आहे, त्याले बरोबर पायजा. काही सर्दी ताप काही दवाखाना करायचा नाही. समोर बाई आता तुम्ही चिंताच नको करा. लेकरू पाहतो पोरगी पाहतो आम्ही. चाल बरं ललिता, भर बॅग चाल. कुठं जावं लागते? आपल्या घरी चाल ना. भर बॅग चाल. आता रक्षाबंधन आहे का नाही, त्याच्याले तुला नेवाले आली मी. रक्षाबंधन नेवाले आली मला? काऊन? कोण येणार आहे आपल्या घरी? तो नाही काय, तो त्या मोठ्या बाबाचा पोरगा, त्या दूरवाला यावाला तो येतो म्हणे काकी या वर्षी. मी तर ललिताबाईले बोलावून घे जा म्हणे. तर हो म्हणली मी, तर तो येते म्हणून तुला घेवाले आली मी. चाल बरं. बापरे, कधी तर नाही आला बाई तो. आणि या वर्षी कसं काय येऊन राहिला? काही पाहिजे असं त्याला म्हणून येत असं? नाही हो, तसं नाही हो. येते कधी कधी आठवण. नाही येते तर आता येऊ दे ना. काय पाहिजेच असं का काही? असं काय असते काय? कोणाला पाहिजे तेव्हाच येते, कोणी तसे बी येते. चाल मग आता घे बॅग भर बरं. चाल बरं बाई. राहून जाते आता, उद्या जाते. उद्या आरामशीर सकाळी. आता राहून जा ना. आता आजच आल्या ना, आजच जाता. नाही बाई येईन बाई, मी उभ्या चालली होती. आता राहून काय आता टाइम खराब करू. उद्या कामाला जा लागते मला सकाळी, म्हणून चाल म्हणलं उभ्या जातो. ललिताला घेऊन येऊन जातो म्हणून. तर राहत नाही आता. जेव्हा इले ठेवायला येईन का नाही तेव्हा राहीन मी 2-4 दिवस. राहून जाय ना बाई. नाही ना, जमत नाही ना ललिता. चाल ना तू बॅग भर ना. काय उभीच आहे? भर बॅग. चाल पटकन जाय ललिता. भर बॅग आणि जाय. तू आई नेवाली आली तुला तर चालली जाय. पण आता बाई मग घरचे स्वयंपाक पाणी कोण करन? तर मग आता मग मी बी चालली जाईन तर मग तुमच्यावरच येईन ना सगळं. करून घेईन 4-8 दिवस. राखीले आहेच किती दिवस, तोपर्यंत बिंदू येतेच. राखी झाली का करून घेईन मी. करून घ्या ना आता बाई, कारण तुमची सवय गेली आता काम करायची. आता तुम्हाला लय तकलीफ होईल काम करायला.
नाही होत, करून घेईन मी. हायच किती जण, तू गेली का? 4 जण आम्ही. हो आत्याबाई बरोबर आहे, एक एक कमी होते माणूस तर 4 पोया बी कमी होते. हो चालेल मग, ठीक आहे. आता नेवाली आली येतो म्हणते तो मोठे बाबाचा पोरगा, तर येऊन जातो मी. भरतो बॅग. आणते ते माझं धेरूले. जा बॅग भर. ये रे धेरू 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 ये. बनवबर ललिता, आता चहा बनवबर. मस्त दूध बी ठेवलं आहे, त्या बाबानं आणून ठेवलं म्हणते दूध. तर बनवबर मस्त चहा. आणि चहा सगळं कधी मस्त चिले बनव, मस्त पिठाचे चिले बनवबर मस्त. आई आता आल्याबरोबर मला चहा, तिथं चहा बनवला, पापड तळले. आता घरी आल्याबरोबर मला चहा बनवायला लावून राहिली, चिले बनवायला लावून राहिली. काय बॅगही नाही ठेवू देत, तर चप्पलही नाही काढू देत. तू तर येऊन बसली मस्त, मला आल्याबरोबर काम सांगून राहिली. मग काय झालं करशील तर आल्याबरोबर? मग जवान हास ना तू, काय म्हातारी झाली का? हा पण आई काही नाही, ते बॅग घे, ठेव, चप्पल काढ, हातपाय धुई आणि चहा मान आणि चिले बनव. 5-6 2-2 खाऊन घेऊ. काही तुझ्या हात नाही तुटून जाणार, काही काही होणार नाही. काम करशील तर 10-15 मिनिटात बनते. करशील तर होईल. अंगाला जेवढी झटके देशील का नाही तेवढी फुर्ती येईन तो अंगामध्ये. पहिलेच मनाले सांगून देतो, तू मनाले मान नाही होत, अशाने जमन काय? कर तू, होते म्हणा होते, कर तू, जाय कर. आणि मग चहा पिऊन चिले खाऊन जरासा आराम करजो. काय आई तुझ्या काय पोटच नाही भरत काय? तिथंच तर 2-2 पापड खाल्ले तू ना, चहा पेला. पापडानं काय होते वा? पापडानं पोट भरते काय? माया सोड त्या बाबा, ते बाबाला लागली ना भूक. हाव लागली ना तुम्हाला भूक? हो बाई, आता तू आई तिकडे आली तेव्हा जेवलो होतो, तेव्हापासून मी चहाही नाही पिलो बाई. भूक तर लागली. बनवपर मी 3 चिले खाईन. मी 3 चिले बनवपर बाई. बरं बरं ठीक आहे, बनवतो चिले आणि चहा. हो चिले, आता सध्या चिलेच बनवू ना. चिले चहा मग संध्याकाळचं पाहू. अशी सुस्तावते हे, आणि मग अजून तिले आळस येते, मग तिले अजून करूशा नाही लागत काम. ललिता, ललिता, ललिता. काय बाई काय म्हणतो? जराशे डोळे लागले तर डोळे नाही लागू देत बाबा तू तर. ह्या टाइममुळे का झोपाचा? ह्या टायमाला झोपत असते का कोणी? संध्याकाळच्या टायमाला काय होते आई? टाइमाले काय होते? टायमाचा काही दोष नाही, आपल्या झोपीचा दोष आहे. आता चहा पेली, चिले खाल्ले, मला झोप लागून गेली तर झोपली. ते तिकडे स्वयंपाक घरात झाडझूड तशीच आहे बाकी करायची. ते चहा नाश्त्याचे भांडे तसेच आहे, आणि खाल्ली नाही येऊन झोपली. ते कोण करण? आता अजून रातचा स्वयंपाक करायचा आहे. करून घे ना आई, तेवढं तू करून घे ना. आता मी लागन तर स्वयंपाक करून घेईन. मी भाजी किती बनवून देईन, मी पोया तू बनवून घ्यायचं. माकून नाही होत व, तिघाचं दोघाकून मी कशी बशी ठोके ठाके बनवून घेतो. माकून नाही होणार बापा. घेन तू, उठणं साजरे हातानं कर ना. तुला तर माहिती आहे माझे पाय दुखते, माझे टोंगई दुखते. उठ लवकर, ते माशा होते तिथं. जाय बरं पटकन, ते घासून घे भांडे, झाडझूड कर आणि मग स्वयंपाकाला लाग. बरं आहे, ठीक आहे बापा. जराशी मस्त झोप लागली होती व, कायले तरी उठवली. उठ बाबा. हा उठ. आडस भरली आहे सगळं अंगामध्ये. फुर्ती ठेवत जाय शरीराला जरासा. एवढं खर्च तरी अजून काय किती करायला लावतो आई. किती आडस बापा तो, किती आडस. ह्या आडसाच्या पैसे तुले काम करायला जीव नाही होत नाही. बसली का आडस येते बाई, मला काय करू मी? हे पाय ललिता, तुले बजावून ठेवतो उद्यापासून. सकाळी 5 वाजता उठायचं, बिलकुल 5 वाजता उठलीच पाहिजे सकाळी. काय? हो 5 वाजता. सकाळी 5 वाजता उठशील ना, तेव्हाच तो अंगामध्ये फुर्ती येईल. सकाळीच 5 वाजता उठून झाड झूड पुरं अंगण गिंगण झाड झूड सडा गेडा सारून चुरून करून, भांडे गिंडे घासून, अंग पाय धुवून चहा बनवायचा. बापरे, 5 वाजता उठून सडा साडवून आंघोळ. बापा आई, हे माहेर होय ना का सासर होय काय? तू तर बस मी सासरी आल्यावानीच करून राहिली. माहेरी हाव मी, माहेरी सासरी नाही. तू माय होय, आई होय, तू माय सासू नाही होय. तर 5 वाजता उठवशी मला. येलो नको जास्तीच्या गोष्टी मला सांगू नको. उठ पटकन, ते भांडे कुंडे झाडझूड कर. आणि उद्या सकाळी 5 वाजता उठलीच पाहिजे, म्हणजे उठलीच पाहिजे. तू मला गोष्टीच नको सांगू. आई काय बापा हे काय होय गडे? हे माहेर होय, मी माहेरी आल्यावानी वाटूनच नाही राहिलं मध्ये. सासरच होय, सासरवाडीच वाटून राहिली मध्ये. माहेरच सासर बनलं बापा. तर काय करू मी? तिथं जाऊ का इथं जाऊ? पोरी पारी बापा सासरहून माहेरी येते आराम कराले, आराम घेवाले. माहेरी आलं म्हणजे मस्त लागते म्हणते, हलकं लागते म्हणते. इथं तर माहेर बी तसंच ना, सासर बी तसंच. आता मी कुठं जाऊ? उठली हो, उठली बापा उठली. करतो काय माय मांगच भिडली. करतो. तेवढंच होईन काय व ललिता? तेवढंच होईन का पीठ? अजून घे ना, अजून तेवढं 2 वेळा घे, अजून तेवढं 2 वेळा. आई आताच तर 5 वाजता चहा चिले खाल्ले, मग आता अजून एवढं मोठं करायला लागते रे? होऊन जाते एवढंच पीठ? नाही ललिता, ते शेजारची ऐकू नाही आपली, ते भागू काकी माहित आहे तुला? ते भागू काकी. हा माहित आहे. काऊन काय झालं तिले? ते गावले गेली.
नागपंचमी कराले, तर ते मनसाराम काकाजी आहे आणि 2 पोरं आहे, तर त्याचा स्वयंपाक आपल्याला करायला सांगितला. करून घेतो बाई म्हणे, जगोतीबाई म्हणे 1-2 दिवस करून घेतो म्हणे, मी 2 दिवसात वापस येईन म्हणे. म्हणलं ठीक आहे बा, करून घे ना. तर कोणाची मदत करायला काय हरकत आहे नाही. आई पण मदत करणं एका जागी हे काय एवढा मोठा स्वयंपाक 2-3 दिवस. ते तिघं बापा सारखे सारखे खाणारे काय किती खाते ते, किती खाते, मोठे मोठे पोट आहे द्यायचे. तर किती बनवत बसू मग मी? तू तर हात नाही लावून राहिली, मी आली तवाची सासूच बनली तू तर, माय असून बी. कर ना, जेवढं करशील का नाही तेवढे तुझ्या नसा नाडा ढिल्या होईन, अजून फुर्ती येईन, तो लचक येईन तुझ्या अंगाले. कर. ते तिघं आपण तिघं म्हणजे किती पोळ्या बनवा लागन हो आई? किती स्वयंपाक? स्वयंपाकच करू करू मारते का मुले? तो स्वयंपाक केल्यानं मरते काय व कोणी? हे कोणती तुझी मनस्थिती होय? कितीक बी स्वयंपाक केले, कितीक बी कामं केले, तरी काही कामानं मरते का माणूस? असं राहिलं असतं तर माणसाने कामच नाही केले असते, सगळ्यांनी आरामच केला असता, कामानं मेले असते लोक. तर आई पण बिन काही नाही, अजून ते घे त्याच्यात पीठ. ते तिघं बापले काय घे, अजून घे ते पीठ, घे त्याच्यामध्ये. कोणाची मदत करणं काही वाईट नाही. ठीक आहे आई, घेतो. भाजी तर मग मी आपल्या पुरतीच बनवली. अजून बनव, ते आपल्या पुरती राहू दे तेवढी. त्याच्या पुरतं बेसन बनव मस्त चांगलं. उसल्या आहे आंब्याच्या उसल्या टाकून मस्त टेस्टी बेसन बनव त्याच्यासाठी, आणि पोया बनवून घे 1 खट्टे. बरं ठीक आहे, आता डबल अजून बेसन हा बनवतो. बापा रे, एवढा स्वयंपाक दोन्ही टाईम, आता काय होईन बापा माय. ललिता काऊन खुर्चीवर काऊन चढली? पडशील ना. आई कचरा पाय बरं किती आहे इथं, हे धूळ पाय बरं किती आहे. साफ नाही केले होते का नागपंचमीले? पाय बरं किती धूळ झाला. टाइमच कुठं व भेटते मले. उठली का स्वयंपाक पाणी काम आले, तिकून आली तर चहा स्वयंपाक पाणी, आणि मग थकलं का झोपलं. कुठं टाइम भेटते ते वरचं झाडाले. पण आई सणावार आले तर साफसूफ कराव घर. तू केली होती तुझे घर साफ? तुझ्या सासरी नाही आई. मग तुझं स्वतःचं घर व्हायचे, तुझ्या हक्काचं घर व्हायचे, ते तुला साफ केलं नाही आणि मला सांगून राहिली सणावाराला साफ करायला लागते. आता समजलं का तुले साफ करायला लागते म्हणून? हो आई, साफसूफ करा लागते, घराची साफसफाई कराव. साफसफाई केली ना तर मस्त गमते घरामध्ये. तू करतो काय गमते म्हणतो घरामध्ये? तू तर एक काम नाही करत, सगळ्या कामाला तुला बाया लावल्या, आणि ते बायाच्या हातचं काय काम करते? त्या आधा दुधा करून चालल्या जातात, स्वयंपाक करायला बी तुला जीवर येते. आई काय माहित ना, अंगामध्ये गणित आळसपणाच भरलं होतं, काय माहित कोणतं. आता 2 दिवसापासून करून राहिली का नाही काम, तू सांगून राहिली तर असं वाटते फुर्ती वाटले, वाणी लागून राहिलं. असं वाटतं हे काम करा, ते काम करा, वाटते काम करा. मग तू एक वेळा कामाला हात लावली का नाही तर ते काम झाल्याशिवाय तू उठशीलच नाही. पोयाही कराले तू पहिलेच मनाला सांगून देत, मान नाही होत. तू करायला जाशील, तू करशील, रोज करशील का नाही. 1 घंट्याचंही काम असलं का नाही, तू रोज करशील, मन लावून करशील का ते काम तुला हलकत जाईन. ते असं वाटणार नाही तुला का हे काम भारी आहे. तू करशील तर तुला हलकत जाईन ते काम. रोज करशील तर तुझ्या मनाला काय वाटन मग, रोजच करतो मी, होऊन तर जाते, बातच तर होते, हलकच काय काम. आणि तू नाही करशील का नाही, त्या कामाला टाळशील तर तू अजून भारी बनशील, अजून तू कामचोर बनशील, अजून तुझ्या मन तुला सांगन का नाहीच होत, तर मग ते नाहीच होणार. ते ज्या कामाले 10 मिनिट लागते ते काम तू मन तुला वाटन का मी नाही करत, 1 घंटा लागन काय मले, असं वाटन. कामाची सवय लावली ना ललिता, सवय लागते कामाची. हो आई, मी कनी नुसतं बसली ती माई मोठी जाऊ होती, तिच्याच भरोश्यावर पाव करन ते हिरस करो, त्याच्यानं कधी मांगामध्ये लयच बद्दळपण आली होती. मला असं वाटे का बापा भरलं मोठं काम आहे, होणच नाही मानो, लय टाइम लागन, असंच वाटे मले. पण आता समजलं आहे मले का आपण रोज केलं हे काम तर ते काम आपल्याला जास्त नाही लागत, करूनच घेतो आपण, होऊनच जाते. मग हेच तर तुला समजून देवाचं होतं. असं होय काय? मग याच्यासाठीच तू मला एवढे मोठे काम सांगत होती काय? आणि याच्यासाठीच आणली का तुम्हाला इथं? काही येत नाही मोठ्या बाबाचं पोरग गिरग नाही? नाही हो, तसं नाही, येते मोठ्या बाबाचं पोरग येते ना. आता राह ना, रक्षाबंधन पर्यंत येते मोठ्या बाबाचं पोरग, त्याला राखी गिकी बांधूनच जाजो मग. हो, आता रक्षाबंधन झाल्यावरच जाईन मी आता. मग माझी मोठी जाऊ बी येते आणि मी बी इकून, दोघेही जणी संगत जाऊ मग. हो, आणि अजून तशीच करजो नको, मोठी जाऊ आहे तर तेच करन तिच्या भरोश्यावर. तू आपण जेवढं होते तेवढं करून घ्यायचं, काम करून मग आराम करायचा 1 घंटा. समजलं नाही? मला समजलं आता. काम करून आपण आराम केला ना तर लय सुकून भेटते, नाही तर मग शरीरच बदलून जाते, गमत बी नाही. कामच करा लागते आई, कामच करा लागते, समजलं मला. आता मी करन आता काम, तुम्ही आळसपणा सोडूनच देतो मी. हा, बिलकुल मनाला शिकून देतो यावाल्या, आळस करायचा नाही, काम करायचं. आणि थकलं का मग 1 घंटा आराम करायचा.